नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये थ्री पीसची मोटर कपॅसिटर कशी चालवायची सिंगल फेज असताना हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही बघू शकता इथं आपण या वरच्या साईडची एक फेज उपसून ठेवलेली आहे. ती अशा त्या कारण उपसली आहे मित्रांनो, कारण ह्या फ्यूजमध्ये जो सप्लाय आहे तो सगळ्यात डिम आहे आणि ह्या दोन फ्यूजमध्ये सप्लाय जो आहे तो फुल आहे. तर आपल्याला ह्या दोन फ्यूजचा सप्लाय आहे तो स्टार्टरच्या ह्या साईडला तुम्ही वरती रील बघू शकता. या साईडला स्टार्टरच्या आणि ह्या साईडला ह्या दोन फ्यूजचा सप्लाय आला पाहिजे. आणि स्टार्टरच्या मध्ये जो तुम्ही नट बघू शकता, ह्या नटाला आपल्याला जो सगळ्यात कमी सप्लाय आहे त्या फ्यूजचा सप्लाय या ठिकाणी द्यायचा आपल्याला आणि तो फ्यूज काढून ठेवायचा आहे. आणि इथं आपण सध्या कपॅसिटर जोडला नाही, तुम्ही बघू शकताय. तर आपण सर्वप्रथम आधी मोटर आपली स्टार्टर उचलतोय बघायचा आहे. तुम्ही बघू शकता स्टार्टर एकदम उचललेला आहे. आपण हा बंद करून घ्यायचा, म्हणजे आपला जो सप्लाय या साईडला दिलेला आहे तो सप्लाय दिल्यामुळे आपण स्टार्टर हा दोन फेजवर उचललेला आहे. जर आपण हा सप्लाय काढून इथं मध्ये जर दिला आणि ढिम सप्लाय ह्या साईडला जर घेतला तर आपला स्टार्टर उचलणार नाही. याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यामुळे होईल तेवढं शक्यतो दोन फ्यूजचा जो सप्लाय आहे तो स्टार्टरच्या दोन्ही साईडला द्यायचा आहे. आता आपण ह्याला कपॅसिटर जोडून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी कपॅसिटर हा जोडून घेतलेला आहे. कपॅसिटर आपण कोणत्या वायर जोडलेला आहे, तर आपण एक कपॅसिटरी वायर ही खाली मोटरकडे जाणाऱ्या वायरीला मध्ये जोडलेली आहे आणि दुसरी आहे ती एका साईडला जोडलेली आहे. नीट बघून घ्या मित्रांनो. आणि आपण हे जोडण्यामागचं कारण इथं आहे, काही शेतकरी काय करतात, ह्या कपॅसिटरच्या वायर ज्या आहेत डायरेक्ट फेजमध्ये जोडतात इथं. तशी पण मोटर आपली चालते, पण ज्यावेळेस आपलं सप्लाय कट होतो, मोटर बंद होते, त्या टायमाला ह्या कपॅसिटरमध्ये जे लाईट साठवून राहते त्या लाईटमुळे आपल्याला विजेचा शॉक बसू शकतो मित्रांनो. त्यामुळे आपण ही वायर खाली जोडायची आहे, जेणेकरून ज्या टायमाला आपली मोटर बंद होईल त्या टायमाला ह्याचा सप्लाय ऑटोमॅटिक त्या मोटरच्या वायरीमधून मोटरकडे जातो आणि हा डिस्चार्ज होतो पूर्णपणे. त्यामुळे शक्यतो होईल तेवढे आपण वायरीत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता आपण मोटर ऑन करून बघूया. मोटर ऑन झालेली आहे मित्रांनो आणि ते काही सुद्धा अडचण येणार नाही असं जोडल्यानंतर तुम्हाला. आपण मोटर बंद करून घेऊया. मला अजून एक माहिती सांगायची मित्रांनो, तर आपण तुमची 3 HP जर मोटर असेल तर 72चा कपॅसिटर जो आहे हा जोडायचा आहे. आणि जर 5 HP असेल तर हा कपॅसिटर 108चा जोडायला लागतो. आणि 7.5 HP जर असेल तर 144चा कपॅसिटर जोडावा लागतो. शक्यतो होईल तेवढं मित्रांनो 3 HPला 5 HPचा कपॅसिटर जोडू नका, कारण मोटर जळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कपॅसिटर हा नेहमी लहान जोडून बघावा. जर मोटर नाही ऑन झाली तर पाणी नाही ओढलं तर मग थोडासा मोठा जोडून बघायचा. मोटर उरपाटे फिरत असेल तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, त्या कपॅसिटरची वायरमधली जी आहे ती मध्ये ठेवायची आहे आणि आपण ह्या साईडला जी वायर जोडलेली आहे ही सोडवून घ्यायची आहे फक्त कपॅसिटरची. आणि ही वायर जर आपण ह्या साईडला जोडली, ह्या साईडला अशी जोडून घ्यायची आहे. आणि ह्या नट पूर्ण आपण मार्तुलच्या सहाय्याने आवळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण मोटर उरपाटाची वशी करू शकतो मित्रांनो. जर असं पाणी जर आपलं कमी ओढलं तर आपण ही वायर ह्या साईडची काढायची आहे आणि ह्या साईडला जोडायची आहे. आपण मोटर उरपाटाची वशी ह्या पद्धतीने आपण करू शकतो. माहिती कशी आवडली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.